राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही. या मुद्द्यावर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत चर्चा झाली, पण तोडगा निघाला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांत आणखी एक बैठक होऊन जागावाटपावर मतैक्य करण्याचा प्रयत्न होणार आहे. तूर्त जागावाटपात किरकोळ जागा मिळाल्या तर पक्ष संघटनेत नाराजी पसरून अनेक नेते घरवापसी करतील, अशी भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांची काळजी दिवसागणिक वाढत आहे. महायुतीच्या जागावाटपावर नुकतीच मुंबईत एक बैठक झाली होती, पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठकही निष्फळ ठरली. यामुळे हे नेते पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर बसून जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांचा सर्वाधिक 23 जागांवर विजय झाला होता. त्यामुळे भाजपला यावेळी सर्वाधिक 32 ते 35 जागा हव्या आहेत. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकेरी आकड्याच्या मोजक्या जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांची चिंता वाढली आहे.